हॅलो फ्रेंड्स, आज पण मी तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ घेऊन आले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे म्हणजे 80 to 90 मार्क्स घ्यायचे, अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप खास आहे. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तर मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, इम्पॉर्टंट गोष्टी, की त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये अबोव 80 to 90 मार्क्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर बघा, काही विद्यार्थी असतात की त्या विद्यार्थ्यांना एक्झाम मध्ये फेल व्हायची पण भीती राहते. ठीक आहे, स्पेशली मॅथ्स मध्ये मुलांना फेल व्हायची पण भीती राहते, ज्यांनी आजपर्यंत काहीच अभ्यास केलेला नाही आणि त्यांचा सीईटी जेई सोबत पण काही संबंध नाही, म्हणजे ते अभ्यास करतच नाही. तर त्यांच्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट मी सांगत आहे, की जर तुम्हाला फेल व्हायची भीती असेल तरी तुम्ही फेल होत नाही. आता ते कसं, तर बोर्ड एक्झाम कडून मॅथ्स मध्ये 10 मार्क्सचा ग्रेस असतो. म्हणजे जर तुम्ही फेल होताय आता, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ 80 तुम्हाला कमी मार्क्स पडले, तुमची टोटल जी आहे पूर्ण क्वेश्चन आन्सरची वगैरे ती 35 मार्क्स नाही भरत आहे. तर अशा केसमध्ये काय होते की बोर्ड कडून तुम्हाला ग्रेस लावला जातो, म्हणजे तुम्हाला पास करण्यासाठी बोर्ड कडून 10 मार्क्स ठेवलेले आहेत, स्पेशली मॅथ मध्ये. ठीक आहे, तर ते पूर्ण सॉफ्टवेअर मध्ये आधी त्याची प्रोग्रामिंग करून ठेवलेली आहे, की तुमचे मार्क्स मोजताना, म्हणजे तुमचे मार्क्स मोजलेले असताना जर त्या सॉफ्टवेअर मध्ये तुमचे मार्क्स कमी येत असतील, 35 पेक्षा कमी दिसत असतील, तर ते सॉफ्टवेअरच तुम्हाला तिथे तुमचे मार्क्स प्रिंट करते. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जितके कमी असतील मार्क्स तितके मार्क्स ऍड करते. अशी करून तुमचे ते पास होण्या इतके मार्क्स तुम्हाला मॅथ मध्ये मिळतात, जरी तुम्ही तेवढा पेपर लिहिलेला नसेल तरी. पण त्यासाठी पण एक कंडिशन आहे. ठीक आहे, आता सगळं फुकट थोडी भेटणार आहे. आता एवढे मार्क्स तुम्हाला फुकट भेटणारच आहेत. ठीक आहे, तुम्ही अभ्यास नाही केला तरी. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे, की बाकी सगळे जे विषय आहेत ते तुमचे क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बाकी सगळ्या विषयांमध्ये पास झालेले पाहिजे. जर सगळ्या विषयांमध्ये तुम्ही पास झालेले असणार, त्याच केसमध्ये तुम्हाला मॅथचा ग्रेस मिळणार. आणि ही खूप गुड न्यूज आहे त्या सगळ्यांसाठी ज्यांना वाटते की आपण मॅथमध्ये फेल होऊ शकतो. तसं तर मॅथमध्ये अभ्यास नाही केला तरी पण तुम्ही फेल होत नाही, पण डायरेक्ट बोर्ड कडून तुम्हाला 10 मार्क्स दिल्या जातात. ठीक आहे, तर मॅथ बरोबर एक इंग्लिश साठी पण गुड न्यूज आहे, की तुम्हाला मॅथ्स बरोबर इंग्लिश साठी पण ग्रेस मिळालेला आहे बोर्ड कडून. ठीक आहे, पण बघा, आता काय, आपल्याला पासच थोडी व्हायचं आहे, कारण तुम्ही काही ना काही अभ्यास केला असेल. काही मार्क्स जर तुम्ही फेल व्हायचे असतील तर तुम्हाला बोर्ड देते, पण आपल्याला तिथंच थोडी थांबायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, आपल्याला फक्त पास नाही व्हायचं. ठीक आहे, तर त्यासाठी जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे, त्यासाठी मी काही ट्रिक, काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे. जर त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करता येतील. ठीक आहे, तर बघू आज की त्या गोष्टी काय आहेत. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला एक गुड न्यूज दिलेली आहे, की तुम्हाला 10 मार्क्सचा ग्रेस मिळतो. ठीक आहे, तर आता आपल्याला फक्त पास नाही व्हायचं, आपल्याला खूप मार्क्स मिळवायचे आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, की जेणेकरून कमीत कमी अभ्यासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील. ठीक आहे, तर बघा, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तुम्ही, आणि मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या लक्षपूर्वक ऐका. नक्कीच त्यांचा खूप फायदा तुम्हाला होईल. ठीक आहे, आता पेपर लिहिताना काय होते, की तुम्ही एखादा क्वेश्चन लिहिता आणि तो क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्हाला समजते की आपला तो क्वेश्चन चुकलेला आहे. ठीक आहे, समजा तुम्ही लिहिला क्वेश्चन नंबर 23 आणि क्वेश्चन लिहून झाल्यावर तुम्हाला समजले की तुमचा क्वेश्चन चुकला, तर तुम्ही काय करता, त्या क्वेश्चनवर मारता कट. ठीक आहे, नंतर नेक्स्ट पेजवर परत तुम्ही सेम क्वेश्चन लिहिता. ठीक आहे, मग आता हा इथे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, आणि नंतर पेपर तुमचा जेव्हा चेक होत असतो तेव्हा एखाद्या वेळेस असं होते की तुमचा हाच क्वेश्चन करेक्ट असतो, ज्याच्यावर तुम्ही काट मारलेली आहे,
आणि जो क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे, तुम्हाला वाटते हा बरोबर आहे, तो चुकलेला असतो. मग आता अशा केसमध्ये काय की तुम्हाला याचे मार्क्स मिळणार नाहीत, कारण हा ऑलरेडी चुकलेला आहे आणि जो तुमचा बरोबर होता त्याच्यावर तुम्ही काट मारलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याला पण मार्क्स मिळणार नाही. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे. तर मॅथ्समध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्ही एक क्वेश्चन किती पण वेळा लिहू शकता, फक्त त्याच्यावर काट मारायची नाही. जरी तुम्हाला वाटत असेल की तुमचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुमचा चुकलेला आहे, तरी त्याच्यावर काट मारायची नाही, तो ॲज इट इज ठेवायचा. समजा तुम्ही आता क्वेश्चन नंबर 23 लिहिला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 23 तुम्ही लिहिला. समजा तुम्हाला दिलेला आहे डिफरन्शिएट y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स. तुम्हाला दिलेला आहे डिफरन्शिएट y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स, ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्हाला वाटते आता y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो आपण 1 मायनस कॉस 2x/2, ठीक आहे. आणि अशा प्रकारे मग पुढे तुम्ही डिफरन्शिएशन करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि तुम्ही डिफरन्शिएशन करणार, तुमचा आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. मग थोडाच वेळात क्वेश्चन सॉल्व्ह करता करता तुमच्या डोक्यात काय येते की आपला हा क्वेश्चन चुकलेला आहे. बहुतेक आपला हा क्वेश्चन चुकलेला आहे, इथं नक्की मायनस पाहिजे की प्लस पाहिजे. मग तुम्ही काय करता, तुम्हाला वाटते अरे यार हा चुकला, तर पुढे लिहिलं तुम्ही y इक्वल टू दुसऱ्या पेजवर परत क्वेश्चन नंबर 23, दुसऱ्या पेजवर परत क्वेश्चन नंबर 23 आणि लिहिता की y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स. मग परत त्याला सॉल्व्ह करता की y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्सला लिहिता मग तुम्ही 1 प्लस कॉस 2x डिवाइड बाय 2, 1 प्लस कॉस 2x डिवाइड बाय 2 आणि अशा प्रकारे परत मग हा क्वेश्चन तुम्ही असा सॉल्व्ह करता, ठीक आहे. मग हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर आता तुम्हाला वाटते हा तुमचा करेक्ट आहे आणि हा चुकलेला आहे, कारण याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स नसतो, तर तुम्ही अशी काट मारून देता क्वेश्चनवर, ठीक आहे. मग आता जेव्हा तुमचा पेपर ऑलरेडी झालेला आहे, तुम्ही सबमिट केला, तुम्ही घरी गेल्यावर चेक केलं, तर तुम्हाला वाटते अरे यार हाच आपला बरोबर, तर तुम्ही काट मारलेले त्याच्यावर. किंवा जेव्हा तुमचा पेपर चेक केला जातो त्या केसमध्ये जास्तीत जास्त वेळा असं होते की जो तुम्ही चुकीचा म्हणजे ज्याच्यावर तुम्ही काट मारलेली आहे तोच क्वेश्चन तुमचा करेक्ट असतो आणि जो तुम्ही नंतर लिहिलाय तो क्वेश्चन तुमचा चुकीचा असतो. तर बघा आता हा क्वेश्चन तुम्ही पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे, तुम्हाला वाटते करेक्ट आहे, पण तो चुकलेला आहे, त्याला मार्क्स मिळणार नाहीत, ठीक आहे. आणि आता हा क्वेश्चन तुम्ही करेक्ट सॉल्व्ह केलेला आहे, पण त्याच्यावर काट मारलेली आहे, त्याच्यामुळे याला पण तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत, ठीक आहे. मग इथे झाला तुमचा लॉस. तर हा लॉस टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही हा जो क्वेश्चन 23 लिहिलेला आहे तो तसाच राहू द्यायचा, त्याला काट मारायची नाही. ही जी काट आहे ती मारायची नाही, क्वेश्चन जसा लिहिलेला आहे तसाच लिहून राहू द्यायचा. नंतर नेक्स्ट पेजवर परत क्वेश्चन नंबर 23 टाकून तुम्हाला तो क्वेश्चन परत सॉल्व्ह करायचा आहे, जर तुम्हाला वाटत असेल की माझा क्वेश्चन चुकला तर, ठीक आहे. समजा तुम्ही 2 वेळा क्वेश्चन लिहिलेला आहे, परत पूर्ण पेपर झाल्यावर तुम्हाला वाटलं की अरे यार आपला क्वेश्चन चुकला, आपले दोन्ही क्वेश्चन चुकले, मग तुम्ही शेवटी परत क्वेश्चन नंबर 23 सॉल्व्ह केला तरी चालतं, ठीक आहे. जरी तुम्हाला 2 वेळा कॉन्फिडन्स येत नाही की तुमचा क्वेश्चन चुकलेला आहे, तुम्ही तिसऱ्यांदा लिहिला शेवटी तरी चालते. तुम्ही एक क्वेश्चन किती वेळा लिहू शकता, फक्त काट मारायची नाही, तर त्या क्वेश्चनचे तुम्हाला मार्क्स मिळतील. म्हणजे 3 पैकी तुम्ही 3 ठिकाणी लिहिलेले आहे, तर 3 पैकी जिथे तुमचा क्वेश्चन करेक्ट आहे त्याचे मार्क्स कन्सिडर केले जातात आणि बाकीचे 2 क्वेश्चन आहेत ते एक्स्ट्रामध्ये टाकले जातात, ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा लॉस होणार नाही, ठीक आहे. पण MCQच्या बाबतीत असं नसते. आता तुम्हाला वाटत असेल आपण MCQ पण तसंच करू शकतो, तर नाही. जे MCQज आहे ते तुम्ही रिपीट करू शकत नाही. तुम्ही जो पहिला MCQ लिहिलेला आहे तोच तुमचा कन्सिडर केला जातो. नंतर सेम MCQ जर तुम्ही रिपीट केलेला आहे दुसऱ्या पेजवर विथ दुसरा ऑप्शन लिहिलेला आहे, तर तो MCQ तुमचा कन्सिडर केला जात नाही.
मग समजा तुम्ही पहिल्यांदा लिहिला क्वेश्चन नंबर 1 मधला 1 लिहिला तुम्ही, ठीक आहे. तर तुम्ही तुमचा ऑप्शन जे काही येत असेल, समजा a = π/2, a = π/2 तुम्ही आन्सर लिहिलं आणि मग तुम्हाला वाटत असेल नाही यार π/2 आन्सर नाही आहे, π/4 आहे, मग त्या केसमध्ये इथे एमसीक्यू मध्ये काट मारायची, एमसीक्यू मध्ये काट मारायची आणि नेक्स्ट पेजवर क्वेश्चन नंबर 1 ला, क्वेश्चन नंबर 1 चा 1a ऑप्शन ए किती आहे π/4. तर जे आन्सर आहे ते लिहायचं की π/4 वाटत आहे मला आता आन्सर, माझा आन्सर π/4 येत आहे, तर π/4 आन्सर लिहायचं, ठीक आहे. परत एमसीक्यू मध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की एमसीक्यू सॉल्व करताना एक मेन गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा तुमचा आन्सर येते तर तुम्ही आन्सर आल्यावर फक्त ऑप्शन लिहा की ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. पण तुम्हाला फक्त ए किंवा फक्त बी लिहून ठेवायचं नाही, तुम्हाला त्याच्यासोबत जे आन्सर असेल ते लिहायचं की एचा आन्सर आहे π/4. तर तुम्हाला ए सोबत त्याची व्हॅल्यू जे त्याचा आन्सर आलेला आहे π/4 ते π/4 पण लिहायचं आहे. असं केल्यास तुमचे मार्क्स कुठेच कटणार नाहीत आणि तुम्हाला फुल मार्क्स भेटतील, ठीक आहे. तर आपण एवढ्या गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे की जर तुमचा एमसीक्यू व्यतिरिक्त बाकी क्वेश्चनमध्ये क्वेश्चन चुकला असेल, तुम्हाला तो परत लिहायचा असेल तर परत लिहा, तसाच ठेवा, पहिला पण क्वेश्चन तसाच ठेवा, त्याच्यावर काट मारायची नाही. नंतर एमसीक्यू लिहिताना तुम्ही जो क्वेश्चन लिहिलेला आहे तो जर तुमचा चुकला असेल तर तुम्ही परत ऑप्शन लिहिताना, परत क्वेश्चन लिहिताना दुसरा ऑप्शन लिहिला असेल तर पहिल्यावर काट मारा, तरच तो दुसरा तुमचा चेक होईल, नाही तर एमसीक्यू दुसरा चेक होत नाही. कारण काय आहे, कारण की काही मुलं जास्तच हुशार असतात, ठीक आहे, तुमच्यासारखे काही मुलं जास्तच हुशार असतात की क्वेश्चन नंबर 1 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे, ठीक आहे, याचा ऑप्शन आहे बी आन्सर आहे आणि बी ऑप्शन आहे आणि आन्सर आलं 0. मग आता वाटलं गड्या हे आन्सर चुकलं, मग नंतर काय करतात हुशार मुलं, काय करतात परत क्वेश्चन 1 दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पेजवर कुठेतरी लिहितात क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 1 मधला क्वेश्चन नंबर 2 जो होता त्याचा आपण 0 बी ऑप्शन लिहिला होता, आता ए लिहून पाहू. आता ऑप्शन ए लिहिला, ऑप्शन ए आहे 1 लिहिला, मग त्याला हुशारला वाटलं अरे यार ए झाला बी झाला, आता सी पण ऑप्शन लिहून पाहू एखाद्या पेजवर. मग 10व्या पेजवर लिहिलं तो क्वेश्चन नंबर 1 मधला 2, ठीक आहे, ऑप्शन सी आहे 2. मग आता त्याला वाटते ए ऑप्शन झाला, बी ऑप्शन झाला, सी ऑप्शन झाला, तर डी लिहू शेवटच्या पेजवर 24व्या पेजवर सी लिहू, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 चा 2 आणि ऑप्शन डी, ठीक आहे, कॅपिटल ABCD पाहिजे, ABCD आणि ऑप्शन डी आणि ऑप्शन डी आहे 4. आता काय केलेलं आहे तुम्ही ए ऑप्शन लिहून ठेवलेला आहे, बी ऑप्शन लिहून ठेवलेला आहे, तुम्ही सी ऑप्शन तुमच्या पेपरमध्ये लिहून ठेवलेला आहे, कुठेतरी डी ऑप्शन लिहून ठेवलेला आहे. आता ABCD 4 पैकीच कुठला तरी ऑप्शन असणार आहे, म्हणजे ते पेपर चेक करणाऱ्याला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ऑप्शनला मार्क्स देणंच आहेत. म्हणजे तुम्ही एवढी हुशारी करता की 4ही ऑप्शन लिहून ठेवता आणि 4 पैकी करा चेक कोणता चुकतो, ठीक आहे. तर त्यामुळे हे असं कन्सिडर केल्या जात नाही. पहिला तुम्ही लिहिलेला आहे ना, ठीक आहे, पहिला चेक होईल, हे बाकी एक्स्ट्रामध्ये टाकल्या जातील. पण तुम्हाला वाटतं की पहिला चुकलेला आहे तर चुकीचं लिहायचं आणि लिहायचं क्वेश्चन नंबर 2 ऑप्शन इज डी अँड डी इज 4, ठीक आहे. तर अशा प्रकारे लिहिल्याने तुमचा पेपर जो आहे तो व्यवस्थित चेक पण केला जातो, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. अजून मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, त्या फॉलो केल्याने तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त मार्क्स लिहू शकता. आता काही मुलं असतात की ते वर्षभर फक्त CET JEE ची प्रिपरेशन केलेली असते, त्यांना माहिती नसते की बोर्डचे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचे, कोणत्या मेथडने सॉल्व करायचे. तर ते काय करतात बोर्ड एक्झाममध्ये CET JEE च्या ट्रिक यूज करतात, म्हणजे शॉर्ट ट्रिक यूज करतात. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही बोर्डमध्ये पेपर लिहिता तेव्हा शॉर्ट ट्रिक्स लिहून फायदा नाही, कारण की प्रत्येक स्टेपला वेगळे मार्क्स असतात. जर तुम्ही त्या स्टेप लिहिलेल्या असतील तरच तुम्हाला
त्या स्टेप्सला मार्क्स मिळतात. तर त्यासाठी तुम्हाला बोर्डचा पेपर लिहिण्याची पण प्रॅक्टिस असली पाहिजे. म्हणजे बोर्डमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व करायचे स्टेप बाय स्टेप ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर तुम्ही आतापर्यंत नसेल प्रॅक्टिस केलेली तर तुम्ही आता नक्कीच त्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. पूर्ण पेपर क्वेश्चन जो आहे तो तुम्ही स्टेप वाईज लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे क्वेश्चनचे पूर्ण मार्क्स तुम्हाला भेटले पाहिजे. जरी तो क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत असेल तरी फक्त आन्सर लिहून फायदा नाही, तर तुम्हाला स्टेप्स पण लिहाव्या लागतील तरच तुम्हाला पूर्ण मार्क्स मॅथ्समध्ये भेटणार. जर SI युनिट असेल तर तुम्हाला SI युनिट लिहावं लागेल. तसं मॅथ्समध्ये जास्त SI युनिट वगैरे नसतेच, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. तर बघा आता 80 मार्क्सचा पेपर तुम्हाला लिहावा लागतो. त्या 80 मार्क्सच्या पेपरपैकी 40 मार्क्स पार्ट 1 मधून येतात आणि 40 मार्क्स पार्ट 2 मधून येतात. ठीक आहे. तर या 40 मार्क्सपैकी जे पार्ट 1चे 40 मार्क्स आहेत ते तुम्ही फार इझिली घेऊ शकता. कारण पार्ट 1 जो आहे तो पूर्ण खूप इझी आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, परत ट्रिग्नोमेट्रीमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू, जनरल व्हॅल्यू, ठीक आहे. परत सेक्शन फॉर्म्युला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये काही इम्पॉर्टंट थेरम्स आहेत. जसे की लिनियर प्रोग्रामिंगचा एक क्वेश्चन फिक्स असतो 3-4 मार्क्सचा. 2-3च क्वेश्चन केले की लिनियर प्रोग्रामिंग तुमचं पूर्ण होऊन जाते. 1-2 तासातच पूर्ण लिनियर प्रोग्रामिंगचा तुमचा अभ्यास होऊन जाते. लाईन अँड प्लेनमध्ये फक्त फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युलांवर बेस क्वेश्चन आहे. ते फॉर्म्युले तुम्ही पाठ केले तर तुम्हाला ते पण मार्क्स मिळून जातील. तर तुम्ही पार्ट 1 जरी परफेक्ट केला तर तुम्ही 70 ते 80% पेपर लिहू शकता. आता तो कसा तर ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. पेपरमध्ये शेवट सेक्शन D मध्ये 4 मार्क्सचे क्वेश्चन येत असतात. ठीक आहे. तर त्या 4 मार्क्सचे क्वेश्चन सॉल्व करायची तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता टोटल क्वेश्चन येतात 8. ठीक आहे. 8 पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत सेक्शन D मध्ये आणि प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स असतात. म्हणजे टोटल मार्क्स असणार तुमचे 20 सेक्शन D चे. तर आता 4 मार्क्सचे क्वेश्चन कोणकोणते येतात. एक तर मॅट्रायसेस, नंतर ट्रिग्नोमेट्री, नंतर वेक्टर, नंतर LPP. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त पार्ट 2 मध्ये डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन एवढ्या चॅप्टरमधूनच 4 मार्क्सचे क्वेश्चन येतात. ठीक आहे. तर बघा आता या 4 क्वेश्चनपैकी या 5 क्वेश्चनपैकी जर तुम्ही ऑलरेडी पार्ट 1ची प्रॅक्टिस केलेली असेल, चांगली पार्ट 1 तुमचा एकदम व्यवस्थित झालेला असेल तर तुम्ही या 5 पैकी जास्तीत जास्त क्वेश्चन पार्ट 1 मधूनच तुम्ही सॉल्व करू शकता. एखादा क्वेश्चन राहिला तर राहून जाईल पार्ट 2 वर डिपेंड. कारण 8 क्वेश्चन असतात तर 8 पैकी 5च सॉल्व करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. 8 पैकी 4 क्वेश्चन तुमचे पार्ट 1 मधून येतील, 4 क्वेश्चन तुमचे पार्ट 1 मधून येतील, पार्ट 1 मधून, आणि 4 क्वेश्चन तुमचे पार्ट 2 मधून येतील. जर तुम्ही पार्ट 1 परफेक्ट केलेले तर 4 क्वेश्चन तुमचे एकदम व्यवस्थित पार्ट 1 वरच सॉल्व करतात. उरला एकच क्वेश्चन 4 मार्क्सचा. तर पार्ट 2 पैकी 4 क्वेश्चन आलेले त्याच्यापैकी एखादा क्वेश्चन तर तुम्हाला येऊ शकतो. तो म्हणजे एक पार्ट 4 मधला पण एक क्वेश्चन तुमचा फिक्स झाला. म्हणजे याचे 4 क्वेश्चन आणि याचे 5 क्वेश्चन अशा प्रकारे 5चे 5 क्वेश्चन तुमचे 4 मार्क्सचे सॉल्व होतील. जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंगने अभ्यास केला, पूर्ण पार्ट 1 तुम्ही कव्हर केला. असे जे चॅप्टर्स आहेत जे मी आता सांगितले, जसे की वेक्टर झाला, जसे की LPP झाला, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, मॅट्रायसेस, हे चॅप्टर तुम्ही पार्ट 1चे व्यवस्थित केले तर तुमचे ते 4 क्वेश्चन फिक्स आहेत आणि पार्ट 2 मधून एक क्वेश्चन अशा प्रकारे 20 मार्क्स तुम्हाला इझिली भेटून जातील. ठीक आहे. आता पार्ट सेक्शन C ची गोष्ट करायची झाली. सेक्शन C मध्ये टोटल क्वेश्चन येतात 12 क्वेश्चन पैकी 6 क्वेश्चन पार्ट 1 मधून येतात. 6 क्वेश्चन पार्ट 1 मधून येतात, 6 क्वेश्चन पार्ट 2 मधून येतात. ठीक आहे. आता पहा टोटल क्वेश्चन किती येतात 12 पैकी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत एनी 8. तर आता एनी 8 क्वेश्चन परत 5 जर तुम्ही
पार्ट 1च परफेक्ट केलेला आहे तर 8 आउट ऑफ 8 तुम्ही 6 क्वेश्चन इथेच सॉल्व करू शकता. पार्ट 1 खूप इझी आहे. सेक्शन सी मध्ये प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स म्हणजे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, त्या 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये जर या 8 पैकी तुम्ही पार्ट 1 चांगले केलेला असेल तर तुम्ही 6 मार्क्स असेच मिळवू शकता. ठीक आहे, आणि उरलेले जे 2 क्वेश्चन आहेत ते पार्ट 2 मधले या 6 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन कोणते पण तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे, तर प्लॅनिंगने अभ्यास करायचा. ट्राय टू लर्न मोर फ्रॉम पार्ट 1. पार्ट 1 मधून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त कन्सेप्ट पार्ट 1 चे क्लिअर करा, कारण पार्ट 1 खूप इझी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे असं केल्याने तुम्ही जास्तीत जास्त तुमचे मार्क्स कव्हर करू शकता आणि तुमचं जे टार्गेट आहे 80-90चं ते लगेच तुमचं टार्गेट पूर्ण होईल. तर मेन बघा, आता मुलं काय करतात, अभ्यास करताना हे बुक रेफर करतात, ते बुक रेफर करतात, ते बुक रेफर करतात. तर तुम्हाला सांगते मी, बोर्डचा जो पेपर आहे तो फक्त तुमच्या टेक्स्ट बुकमधूनच येतो. बोर्डचा पेपर इकडून तिकडून येत नाही. बोर्डसाठी जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त टेक्स्ट बुकमधलेच सिलेक्ट केल्या जातात. त्याच्यामुळे टेक्स्ट बुकमधले जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण परफेक्ट करून घ्या. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करण्याचा ट्राय करा. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप इम्पॉर्टंट काही थेरम्स आहेत ज्या केल्याने तुमचे 14 ते 15 मार्क्स फिक्स आहेत. ते जवळपास मी 20 ते 25 थेरम्स तुमच्या घेतलेले आहेत. जर तुम्हाला वेळ असेल तर त्या पूर्णच थेरम तुम्ही करू शकता, पण काही मुलांना पूर्ण नाही करायच्या, थोडक्यातच जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे, कमी अभ्यासातच जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे. तर त्यांच्यासाठी फार 8 ते 9 थेरम सांगते मी, त्या तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला वेक्टरमधून थेरम्स करायचे आहेत. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. ठीक आहे, वेक्टरमधून काही थेरम्स करायचे आहेत तुम्हाला. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये काही थेरम्स करायचे आहेत. त्याच्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशनच्या तुम्हाला थेरम्स करायचे आहेत. आणि त्याच्याच बरोबर एक चॅप्टर आपला बाकी आहे, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ठीक आहे, तर वेक्टर मध्ये तुम्हाला काय काय करायचं. वेक्टर मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आणि व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोपाईड. ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला एक तुम्हाला करायचा आहे. सेक्शन फॉर्म्युला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये 2च थेरम आहेत. एक tan थीटा इक्वल टू मॉड ऑफ ट्वाइस √x² मायनस AB अपॉन A प्लस B, आणि एक दुसरी थेरम आहे की x² मायनस AB ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की हे जे जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाईड होईल तेव्हा ते जे इक्वेशन आपलं x² प्लस ट्वाइस xy प्लस by² ते 2 लाईन रिप्रेझेंट करते आणि त्या 2 लाईन्स ओरिजिन मधून पास होतात. नंतर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये लास्ट 3 प्रॉपर्टीज फार इम्पॉर्टंट आहे. आणि इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बघा, वेक्टर मधल्या 3, एक व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, पॅरेललोपाईड, सेक्शन फॉर्म्युला 3, नंतर 4, 5 इथेच झाल्या. नंतर 5 प्लस 3 प्रॉपर्टीज 8 आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स. फक्त 9 थेरम्स तुम्हाला करायच्या आहेत. आणि जर 9 थेरम्स तुम्ही केल्या तर याच्यापैकी जास्तीत जास्त थेरम येण्याचे चान्सेस बोर्ड एक्झाम मध्ये राहतात. तर फक्त 9 थेरम लर्न करून तुम्ही परत 14 ते 15 मार्क्स कव्हर करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे पॉईंट सांगितलेले आहेत मी तुम्हाला, हे पॉईंट सगळेच्या सगळे व्यवस्थित बघा, व्यवस्थित लर्न करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्यांची, आणि पेपरमध्ये आले तर नक्कीच सॉल्व करा. ठीक आहे, याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता समजा तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व केलेला आहे, तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व करून बसलेले आहेत. आता तुम्हाला अजून 10-15 मिनिटाचा वेळ आहे.
मग अशा केसमध्ये काय करायचं, ठीक आहे. तर अशा केसमध्ये एक्स्ट्राचे क्वेश्चन सॉल्व करायचे. काही मुलं काय करतात, समजा सेक्शन सी सॉल्व करायचं, सेक्शन सी मध्ये 12 पैकी 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. तर मग 8 क्वेश्चन तुम्ही सॉल्व केले, 1 2 3 4 5 6 7 8 क्वेश्चन तुम्ही सॉल्व केले. जर तुम्हाला अजून 9 क्वेश्चन येत असेल तर तुम्ही तो पण सॉल्व करता, येत असेल तर सॉल्व करता, पण असं करायचं नाही. जे कंपल्सरी आहे की तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व करायचे तर 8च करायचे. सेक्शन डी चे तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे तर 5च करायचे. सेक्शन बी मध्ये पण तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व करायचे तर 8च करायचे. कारण की आपल्याला वेळ जो आहे तो ठराविक असतो एक्झामसाठी, त्याच्यामुळे त्यानुसार जेवढे क्वेश्चन सांगितलेले आहेत तेवढेच सॉल्व करायचे. आता तुमचा पूर्ण पेपर झालेला आहे, आता तुमच्याकडे वेळ आहे, तर आता तुम्ही ते एक्स्ट्राचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. आता ते कसं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण आता समजा तुम्ही सेक्शन बी चे 8 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, तुम्हाला ना अजून येते एखादा क्वेश्चन तर तुम्ही तो सॉल्व करा. समजा 9 नंबरचा क्वेश्चन येते, तुम्ही तो सॉल्व करा. परत 10 नंबरचा नका करू, 9 नंबरचाच करा. सेक्शन बी चा 9 नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेला आहे. समजा 9 10 11 12 पैकी कोणताही जो एक येत असेल तो तुम्ही सॉल्व करा, ठीक आहे. मग आता सेक्शन बी झाल्यानंतर सेक्शन बी चा एकच क्वेश्चन करायचा आहे, लक्षात ठेवा. नंतर सेक्शन बी झाल्यानंतर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तर सेक्शन सी चा परत एक क्वेश्चन सॉल्व करा. ज्याही नंबरचा क्वेश्चन येत असेल, समजा तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर जो पण क्वेश्चन आहे तो तुम्हाला येत असेल तो सॉल्व करायचा, ठीक आहे. पण एकच क्वेश्चन सॉल्व करायचा कोणता पण. 8 झाल्यानंतर एकच क्वेश्चन सॉल्व करायचा, परत दुसरा डी सॉल्व करायचा. समजा सेक्शन डी मध्ये तुम्ही 5 क्वेश्चन ऑलरेडी केलेले आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की ते बरोबर आहेत, आता तरी तुमच्याकडे वेळ आहे, तर अशा केसमध्ये आता तो 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा सेक्शन डी चा. परत इथे एक क्वेश्चन सॉल्व करायचा, ठीक आहे. आता तुम्ही काय केलेलं आहे, सेक्शन बी चे 8 क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेले आहेत, ठीक आहे. पण चुकून त्याच्यामधला एखादा क्वेश्चन चुकला तर तुमच्याकडे ऑलरेडी हा 9 नंबरचा क्वेश्चन आहे, परत नाही लिहून ठेवायचा, दुसरा अजून क्वेश्चन नाही लिहून ठेवायचा, मग सेक्शन सी कडे जायचं. सेक्शन सी मध्ये पण 8च क्वेश्चन पाहिजे तुम्हाला, तुम्ही 8 क्वेश्चन लिहिलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शनसाठी 9 पण क्वेश्चन लिहिलेला आहे, एखादा चुकला द्यायला तुम्हाला मार्क्स भेटू शकतात, ठीक आहे. परत मग तो झाल्यानंतर सेक्शन डी कडे जायचं. सेक्शन डी मधले कंपल्सरी क्वेश्चन 5 असतात, 5 क्वेश्चन तुम्हाला लिहावे लागतात, आणि 5 क्वेश्चन लिहिल्यानंतर परत एक्स्ट्राचा एक 6वा क्वेश्चन तुम्ही लिहून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे प्लॅनिंग करायची. सेक्शन बी चेच तिन्ही नाही लिहून ठेवायचे, कारण की सेक्शन बी मधून तुमचे 8च क्वेश्चन चेक होणार आहे, तर 8 व्यवस्थित, त्याच्यानंतर 9वा ऑप्शन मध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्ण पेपर सॉल्व करायचा आहे. तर मी ज्या सुरुवातीपासून आज तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या लक्षात घ्या. पहिली म्हणजे तुम्हाला मॅथ्समध्ये 10 मार्क्सचा ग्रेस मिळतो जर तुम्ही तुमचे बाकी सगळे सब्जेक्ट क्लिअर केलेले आहेत. सेकंड म्हणजे काही पार्ट 1चे चॅप्टर सांगितलेले मी ते खूप सोपे आहेत, ते पूर्ण तुम्ही क्लिअर करा. परत काही थेरम सांगितलेले आहे 9 थेरम्स, त्या तुम्ही एकदम व्यवस्थित करा. जे जेई सीईटीची प्रॅक्टिस करतात त्यांनी एक्झाम जी आहे, जी बोर्ड एक्झाम आहे ती नीट सीईटी सारखी जेई सारखी नाही लिहायची आहे, ते तुम्हाला स्टेप वाईज पूर्ण लिहावे लागेल, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. परत जर तुम्ही एक क्वेश्चन लिहित आहे, परत दुसरा क्वेश्चन लिहिला, तो क्वेश्चन चुकला त्याच्यावर काट मारायची नाही, तो क्वेश्चन तसंच ठेवायचा. पण MCQ मध्ये पहिलाच क्वेश्चन तुमचा कन्सिडर केला जातो, तेव्हा MCQ मध्ये जर तसं होत असेल की तुम्ही क्वेश्चन लिहिलेला आहे परत लिहित आहे आणि दुसरा क्वेश्चन तुमचा बरोबर आहे तर पहिल्या क्वेश्चनला काट मारायची, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्कीच अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला अबोव 80-90 मार्क्स मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा ट्राय करा आणि जास्तीत जास्त तुम्ही मार्क्स मिळवा. गुड लक.